पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मावळ मतदारसंघात शिवसेना मजबूत करू, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांना आत्मविश्वास। खोपोलीत शिवसेनेची आढावा बैठक संपन्न। गावची खबर न्यूजने या आढावा बैठकीचा घेतलेला हा वृत्तांत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, जीवापाड प्रेम केले अशा लोकांनी गद्दारी केली आणि त्रासही देत आहे, तरीही ठाकरे खंबीरपणे उभे राहून लढत आहे। कितीही आघात होत असले तरी आपण शिवसैनिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आवाहन मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी करीत, मी तर शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरे सोबत राहणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलताना दिला। शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभेने सभापती राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर राहुल नार्वेकर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्वत्र ठिकाणी निदर्शने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून या सर्व घडामोडींनंतर निष्ठावंत शिवसैनिकांनी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठीच्या कामगिरी सुरुवात केली असताना खोपोलीतील कमलाबेन सभागृहात रविवारी खालापूर तालुका व खोपोली शहरातील शिवसैनिक युवा सैनिकांची आढावा बैठक मावळ लोकसभा मतदारसंघाच्या संघटक संजोग वाघेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या प्रसंगी उत्तर रायगड उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले, उपशहर प्रमुख संतोष वाळके, विभाग प्रमुख तुषार नवले, महेश खराडे, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, खोपोली प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख, उपजिल्हा संघटिका अनिताताई पाटील, संपर्क प्रमुख उमेश गावण, उत्तम भोईर, सल्लागार SM पाटील, गजानन पाडगे, युवासेना खालापूर तालुका अधिकारी महेश पाटील, माजी सभापती रमेश पाटील, खालापूर शहर प्रमुख संभाजी पाटील, विभाग प्रमुख पप्पू विचारे, संकेत सोरटे, इरफान खान, सरपंच अविनाश आमले, दिलीप पुरी, प्रवक्ता विलास चाळके, प्रसिद्धी प्रमुख भाऊ सणस, खालापूर शहर युवासेना अधिकारी नितीन पाटील, शहर संघटक नितीन मोरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेनेमध्ये प्रवेश केला, आदरणीय साहेबांनी माझ्यावरती जबाबदारी दिली मावळ लोकसभा मतदारसंघाचा संघटक म्हणून, आणि मी या मतदारसंघामध्ये मी फिरतोय। माझं पिंपरी चिंचवड आणि मावळ हे तिन्ही मतदारसंघ झाले। आता मी खोपोली, कर्जत, त्याचप्रमाणे खोपोली, त्याचप्रमाणे उरण हे तिन्ही मतदारसंघ फिरणार आहे। आणि मी पाहिलं की अतिशय चांगल्या पद्धतीचं रिस्पॉन्स आज सर्वसामान्य जे शिवसैनिक आहेत, सर्वसामान्य जो कामगार वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, व्यापारी वर्ग आहे, याच्यामध्ये इतकी असे म्हणजे की कधी इलेक्शन लागतं आहे आणि आम्ही कधी मतदानाला जातो आहे आणि उद्धव साहेबांचे हात कसे आम्ही बळकट करू या दृष्टिकोनातून आता नागरिक तयार आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.